भगवान महावीर जन्मोत्सवाच्या पावन प्रसंगी राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज यांच्या प्रेरणेने अरहम युवा सेवा ग्रुप तर्फे अमरावतीतील जवाहर मार्गावर चौथ्या अरहम जल मंदिराचा शुभारंभ करण्यात आला. 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत चढलेल्या उन्हाळ्यात नागरिकांना शीतल पाणी पुरवठा करण्यासाठी ही सेवा जवाहर मार्गावरील प्रतीक सिंघ यांचे प्रतिष्ठान वर्धमान होजियरी अँड बॅग हाऊसच्या समोर भूपेंद्र तन्ना, विजय ओझा, सुजित मुरई इत्यादी मान्यवर तसेच सेवाभावी उमा केडिया आणि अरहम सेवकांच्या हजेरीत चौथ्या अरहम जल मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. महामानवतेच्या या प्रसंगी सर्वप्रथम परमात्मा आणि परम गुरुदेव यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करण्यात आले. नमस्कार महामंत्र महाप्रभावक श्री उवसगहर स्तोत्र अरहम स्मरण यांच्या सादरीकरणानंतर विश्वातील सर्वांचे शुभ हो, मंगल हो आणि कल्याण हो या विश्व कल्याणाची भावना व्यक्त करत समूह मंगल पाठ ऐकल्यानंतर सर्व मान्यवरांनी एकत्रितपणे रिबन उघडून चौथ्या अरहम जल मंदिराचे लोकार्पण केले. प्रतीक सिंघ यांनी पेढ्याचा प्रसाद अर्पण करून सर्वांचे तोंड गोड केले. अरहम जल मंदिराच्या सेवेसाठी वर्धमान होजियरी अँड बॅग हाऊस, शोभा क्रोकरी, हरिकृष्ण साडीज, मधुसूदन अँड सन्स, बजरंगी क्रोकरी, जे रमेश, अमर ज्वेलरी, भारत होजियरी, प्रताप जनरल, ब्युटी कलेक्शन, विक्रम जनरल, रामकिशन रामगोपाल अँड सन्स, रसिकलाल अँड ब्रदर, सिंध एम्पोरियम, नूतन साडी सेंटर, पुष्पांजली स्टील, सुभाष सिंघवी, सतीश भैयाजी या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या मान्यवरांनी मोलाची सहभागिता दर्शविली. अरहम युवा सेवा ग्रुप तर्फे या सर्व सेवाभावी मान्यवरांची अंतर्मनापासून अनुमोदना व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या मानव कल्याणकारी प्रकल्पाला अरहम सेवक निमिष संघानी, विकास देसाई, निमिष दामानी, उमा केडिया, दर्शना मेहता आणि डॉक्टर दीपिका दामानी यांनी मिळून यशस्वी बनविले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.